हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. तोपर्यंत स्टे ट्यून शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच. आणि बॉल या माझ्या यूट्यूब चॅनेलला. काल अन्वीचे केस कट करायचे होते म्हणून गेलते. अनेकदा गेलते मंगळवारी सगळे दुकानं बंद होते, त्यामुळे गुरुवारी गेलो केस कट करायला. गुरुवारी दुकान उघडतं. पार्लरवाड्या मॅडमनी ते पहिला अन्वीचा हेअर कट करायच्या आधी तिचा फोटो काढला आणि हेअर कट काढल्यानंतर एक फोटो घेतला, म्हणजे त्यांच्या स्टेटसला ठेवायला. हेअर कटचे भरपूर प्रकार आहेत. त्यात अन्वीचे केस सारखे वाढतात. महिन्यातनं एकदा तरी केस कट करावेच लागतात. त्यातल्या त्यात बेबी हेअर कट करा म्हटला तिचा, म्हणजे वाढणार नाही. त्यात केस एकदम छोटे असतात मुलींचे. त्यात अन्वी सारखी हालत होती, ॲप्रॉन काढत होती, त्यामुळे केस खाली पडत होते. तरी ते मॅडम रागवले नाही, चिडल्या नाहीत. त्यांनी व्यवस्थित हँडल केलं अन्वीला. ती दोनदा पाणी प्यायला उठली, तरी त्या मॅडम काही बोलल्या नाहीत. नंतर हेअर ड्रायर फिरवताना तिला खूप गुदगुले होते, त्यामुळे ती खूप हसत होती आणि मज्जा पण वाटत होती. ते पुढं बघू शकताय तुम्ही. आता माझ्या वाटेत बघू शकता. आता अन्वीसाठी पॅम्पर्स आणले आहे, दूध आणलेलं आहे आणि एक ब्रेड आणलेला आहे, मन आणलेलं आहे आणि आंबे आणलेले आहेत. चांगले मिळाले म्हणून 250 रुपये डझन. कशाला सँडविच पाहिजे ब्रेडचं? बरं. काही बघत बसले टीव्हीला. ती माणसं अजून कामावर येणार होती, ती आलीच नाहीत. 10:30 वाजता फोन केला, 15 मिनिटात येतो म्हटली ती अजून आलीच नाहीत. असं आहे या माणसांचं काम. आणि ताईनं आमच्या आमरस केलेला इथं, जो मी मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे. अन्वीचे केस कट करून आणलेत. बघा कशी दिसते अन्वी आमची. आत्ताच बाहेरून जाऊन आले, येता हे सगळं सामान घेऊन आले. आता ड्रेस बदलते, त्यानंतर बुटते तुम्हाला. बघू शकता आजचा स्वयंपाक. चवळीची आमटी आणि भेंडीची भाजी केलेली आहे, सुकी मिरची घालून. आणि भात लावलेले येतो कुकरला. आणि काल 12:30 नंतर आले ते लोक पोरं. पाणी मारायला सांगितले 2-3 वेळा दिवसातनं गेला. काल काम पूर्ण करूनच गेले ते. 9 वाजता गेलेत. बघू शकता असं झालं आहे. आता स्वयंपाक झाला आणि असा पसारा पडला. आता झाडणार आहे आमची आई. अन्वीची आणि माझी आंघोळ झालेली आहे ऑलरेडी. आता आई आमची झाडती. फ्रीजवरती सगळीकडे धुरळा उडला आहे, मशीनवर सगळीकडं धुरळा उडला आहे. तो धुरळा झाडायचा आहे आता. तर आई आमची झाडती. अन्वीची केस कट केलेत बघा काल. आता आंघोळ घातल्या डोक्यावरनं तिला आणि आईला मदत करते म्हणून पुढे यायला लागली ती झाडायला. अभ्यास राहिला आहे तिचा अजून. असं पाणी टाकले बघा सकाळी एकदा, वाळले आता निम्म. भिंतीवर बघा सकाळी एकदा पाणी मारणे, स्लॅपवर 5 दिवस सलग पाणी मारायला सांगितले. एवढी भिंत ओली झालेली आहे आणि निम्मी वाळली आहे. असा पसारा पडलेला आहे. इथं बाहेर आणून ठेवलेलं सगळं सामान. झाक हांड्यावर झाकण बाहेर येता अन्वीला 2 चिप्स आणलेले आहेत आणि एक आईस्क्रीम आणलेला आहे आणि कान टोचलेले आहेत बघू शकताय. नंतर दाखवीनच ते. अन्वीचं कानातलं मधलं होतं मी कान टोचले तिथे. आणि अन्वीला आणि आईला आईस्क्रीम आणले आणि अजून काय सामान आणले ते नंतर दाखवते. नाही कमी झालं. आत्ताच आले बाहेरून. येता अन्वीला आणि आईला आईस्क्रीम आणलेला आहे आणि मला पण आईस्क्रीम आणलेला आहे. अच्छा वया आणल्यात आणि कंपास आणलेला आहे. एक कंपास नव्हता तिच्याकडे म्हणून. लाईट अप माय लाईफ डिझनी प्रिन्सेस. खूप छान गुलाबी कलर आहे कंपासचा. तिला विचारूनच घेतलेला आहे. आणि बघू शकता यात असे कप्पे आहेत. कप्पे आहेत. सिस पेन्सिल
शार्पनर आणि खोडरबर ठेवायला आणि इथं पेन ठेवायला, सिस पेन्सिल वगैरे. साहित्य काय लागत नाही म्हटले, पहिलीला आहे म्हटल्यावर. बघू शकताय असा गुलाबी आणलेला आहे. वेळापत्रक आहे यात. हे वेळापत्रक चिटकवायचं इथं. बघू शकता असा कंपास आहे. क्लासच्या वह्या आणल्यात बघा तिला, आणि शाळेच्या वह्यानंतर 15 तारखेपासून तिची शाळा चालू होणार आहे. तेव्हा घेऊ सांगतील तेव्हा घेऊ. पुस्तकं काय शाळेतनंच मिळणार आहेत. मुला मुगवट नव्हता नाकात घालायला म्हणून मुगवट आणला आहे. असा मुगवट आलेला आहे बघा. असा मुगवट आहे, सोन्याचा आहे. अधिक मासात घ्यायचं असते म्हणून घेतलं आहे मी. तसाही माझा मुगवट तुटलाच होता. 2 वर्ष झाली. सोनं चांदी महाग आहे म्हणून मी घेतला नव्हता. तर फायनली तो मिशोवरनं मागवलेला तो मुगवट घातला, तो पण तुटला शेवटी. तर 700 का 750 रुपयाला हा मुगवट आहे. चला तर मग हा घालून दाखवते आता तुम्हाला मुगवट. 750 रुपयाला पडला आम्हाला मुगवट. बघतोय मी कशी दिसते हा मुगवट घालून सांगा तुम्ही कमेंट करून. असा ड्रेस घेतलेला आहे बघा. त्याला पिनाको आहे, वरती टॉप आणि असा शर्ट आहे. आणि मी पिनाको आहे, शर्ट आणि टॉप, त्यावर बेल्ट आहेत असे लांब लांब. ला बटन आहेत बघा. पिनाको आहे. तर घातल्यावर कळेलच तुम्हाला. तर अन्वीला जरा ड्रेस मोठा होता म्हणून हा ड्रेसवर जरा खालनं टिप मारून घ्यायचं आहे. तर टिप मारून घातल्यावर अन्वीला व्यवस्थित बसतो ड्रेस. व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नक्कीच. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्टे ट्यून. असाच बघत राहा.